देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाच्या व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या इमारतीत राहत नाही. हालेलुया हालेलुया. काय सांगितलं देवाचे वचन? ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाच्या व पृथ्वीचा प्रभू असूनही हातांनी बांधलेल्या इमारतीत राहत. हालेलुया. देवाने आकाश पृथ्वी आणि सर्व जग त्याने निर्माण केलेले आहे. या जगामध्ये हर एक गोष्टी त्यांनी घडवलेल्या, हर एक गोष्टी बनवलेल्या आहेत. डोंगर, टेकड्या, नद्या, नाल्या आणि जितका प्राणी, पशु, पक्षी, जितकं काय सर्व देखील त्याने बनवलेलं. हालेलुया. आणि तो स्वर्गाचा आणि या पृथ्वीचा प्रभू असूनही मनुष्याने बांधलेल्या इमारतीत राहू शकत राहतो का? हालेलुया. मानवाने बांधलेल्या त्या इमारतीत तो राहत नाही. कारण की देवाने जग व आकाश व जग, आकाश व पृथ्वी त्यानेच करलेले आहे. म्हणून तो मानवाने बांधलेल्या त्याच्यामध्ये कसं तर राहू शकत? हालेलुया. कारण की ज्या देवाने घडवलेल्या, ज्या देवाने बनवलेले आहे, म्हणून देव त्याच्यामध्ये कसा काय राहू शकेल? कारण की देव खुद परमेश्वर आहे आणि तो परमेश्वर येशू ख्रिस्त. हालेलुया. आणि ज्या देवाने जग व सर्व काही त्यातले अवघे निर्माण केलेले, या जगामध्ये जितके वाटेल तितके आपण जे डोळ्याने पाहत आहेत, हे सर्व काही देवाने घडवले, देवाने बनवलेले आहे. आज झाडी झुडपे आहे, गाय बैल आहे, सर्व प्राणी, पशु, पक्षी आहेत, डोंगर, टेकड्या, नद्या, सर्व काही, आणि जे पाण्यामध्ये जे मासे आहेत ते सुद्धा देवाने बनवलेले आहेत. म्हणून देव जे मानवाने बनवलेले आहे मंदिर, मानवाने बनवलेल्या इमारती, मानवाने घडवलेल्या सर्व काय सजावट केलेल्या मंदिर, ह्या मंदिरामध्ये राहू शकत आणि त्याच्यामध्ये तो राहत नाही. हालेलुया. पण ज्या देवाने, परमेश्वराने आपल्याला बनवलेले आहे, आपल्या हृदय रक्ताने बनवले आहे, तोच परमेश्वर आपल्या हृदयामध्ये राहतो. हालेलुया. कारण की आपण देवाची रचना आहोत, आपण देवाचे मंदिर आहोत. म्हणून देवाने आपल्याला बनवले आहे, तर देव त्याच मंदिरात राहू. हालेलुया. कारण की परमेश्वराने आपल्याला बनवले आहे, आपण त्याचे मंदिर आहोत. तर परमेश्वराने जे मंदिर बनवले आहे, त्याने खुद मंदिर बनवले आहे, तर परमेश्वर त्याच मंदिरात राहू. कारण की असं सांगण्यात येते, थोडक्या उदाहरणात असं सांगण्यात येते की जो माणूस घर बांधतो तो तोच माणूस त्या घरात राहतो. हालेलुया. कारण की जे मानवाने जे घर बनवले किंवा जे मानवाने जो गाडी बनवली आहे किंवा बंगला बनवले आहे, हालेलुया, तर त्याच्यामध्ये त्याचा अधिकार राहण्याचा. हालेलुया. मानवाने या बंगला बांधला किंवा मानवाने ही गाडी घेतली तर त्याच्यामध्ये ते गाडी जातो किंवा मोठ्या घरामध्ये राहतो. हालेलुया. अधिकार आहे त्याच्यामध्ये राहण्याचा. तर आज परमेश्वराने आपल्याला बनवले आहे, तर परमेश्वराचा अधिकार आपल्यामध्ये आहे राहण्याचा. हालेलुया. कारण की परमेश्वर आपला देव आहे आणि आपण देवाचे मंदिर आहोत. आपला जी शरीर आहे हे देवाचे मंदिर आहे, म्हणून परमेश्वर या मंदिरात राहतो. हालेलुया. कारण की या पृथ्वी तलावर सर्व अवघे त्यांनी निर्माण केलेले आहे, बनवलेले आहे, घडवलेले आहे. जे आपण वाटेल तितके सर्व ठिकाणी पाहत आहोत, पण हे सर्व काय देवाने घडवलेले. म्हणून आज आपण मानव काय करता? आपण मानव आपल्या हाताने चिखल खुंटतो आणि चिखलाची मूर्ती काय करतो किंवा मोठे मोठे मंदिर बांधतो. परमेश्वर त्याच्यामध्ये राहा सांगतो, परमेश्वर त्याच्यामध्ये राहू शकत नाही किंवा मूर्तीमध्ये राहू शकत नाही. हालेलुया. देवाने वचनामध्ये हे देखील सांगितलेले आहे की मी मूर्तांमध्ये नव्हे तर जिवंतामध्ये मी आहे. हालेलुया. देव मूर्तांमध्ये नव्हे किंवा मूर्तीमध्ये जो नाही आहे, तो जिवंतामध्ये, जिवंत आपण आहात, देव आपल्यामध्ये राहतो. हालेलुया. हालेलुया. आणि देव हा परमेश्वर आहे, हा मानवांनी घडवलेले मंदिरे याच्यामध्ये राहू शकत नाही. तर त्याने बनवले आहे, तो त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. असं पण सांगण्यात येते बहिणीनो की प्रत्येकाला देवानेच घडवलं, देव प्रत्येकामध्ये का राहत नाही?
हालेलुया. आज त्याच्या विश्वासाप्रमाणे म्हणून, कारण की आज मला बोलवलं देवा, तुम्ही देवाला नाकारण कमी मी कठोर मनाचा, मी पापी आहे, माझ्याकडे धन सर्व का मी नाही येणार. हालेलुया. नाही येणार मग तू देव सांगतो तुम्ही तुझ्यामध्ये येणार. हालेलुया. आज म्हणून जो विश्वासाने देवाचा स्वीकार करतो, देवाचा स्वर झटून टाकतो आणि देवाकडे जातो, तर देव त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. कारण की आपल्या देवाने बनवले आहे, देवाला आपल्या न्याय बनवले आहे, म्हणून देवाचा स्वीकार आणि देवाचा शोध आपण शोधायला गेला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. कारण की देवाने आपल्याला घालवले आहे ना, म्हणून स्वतः आपण देवाचा शोध केला पाहिजे. देवाचा शोध कसा करणार? विश्वास मात्र धरा, देव आपल्या बरोबरच. कारण की देवाला विश्वासाने हात मारायचे असते. ज्या वेळेस या पृथ्वी तलावर ज्या वेळेस आपण भात लावतो, त्यावेळेस पाऊस पडत नाही, त्यावेळेस आपण आकाशाकडे नजर लावतो, दृष्टी लावतो, डोळे गोल करतो, तेव्हा देवाला हात मारतो, देवा या धरतो पाऊस तरी पाड, आमच्या अन्नाची नाश होत चालले आहे. त्यावेळेस आपल्याला आठवण येते. पण तेच आठवायचं की ज्या वेळेस आपण पापात असतो, तो देवाला सांगतो, देवा मला मज पापावर दया कर, मी पापा तुम्हाला बाहेर काढ देवाला, असं पण एक वेळेस बोलायचं असतं. तोच देव आपल्याला जीवन देणारा परमेश्वर आहे. कारण की देव महान आहे, देव दयाळू आहे. आपल्याला इतकं माहित आहे की ज्यावेळेस आपण रोपणी करतो, रोपणीवर पाऊस नाही पडला की देव आपल्या देवाला हात मारतो, आणि काही दिवसानंतर काही काळानंतर आपल्याला जेव्हा धन्यवाद होतो तेव्हा देवाला विसरून जातो. देवाला सांगतो देव परमेश्वर नाही, आपला देव मूर्तीमध्ये, पण आपला देव मूर्तीमध्ये नाही आहे, आपला देव परमेश्वर आत्म्याने आहे, आणि तो आत्म्याने परमेश्वर आपल्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. आज ज्यावेळेस आपल्याला काय कळत नव्हतं, ज्यावेळेस काय समजत नव्हतं, त्यावेळेस आपण मुक्तकडे निर्माण करतो आणि सांगतो की वारंवार करत आला. हालेलुया. देव सुरुवातीपासून. हालेलुया. काही कारणाने मानव डोळ्याने आंधळा होऊन झाला, आणि ज्या निसर्गाला देवाने बनवले, ज्या आकाश जगाला आणि आकाश पृथ्वी परमेश्वर निर्माण केलेलं आहे, आणि या पृथ्वीमध्ये बरे काय बनवलं, देवाने वचन सांगितलं आहे की या पृथ्वी तळावर अवघे निर्माण केलेलं आहे, आणि त्याच्यातून आपण काही दगड घेतो, काही लाकड घेतो, आणि लाकडाला टिल्ला लावून, दगडाला टिल्ला लावून आपण त्याला देव म्हणून शिवतात. देव काय म्हणतो, मी मूर्तीमध्ये राहत नाही, जगामध्ये जेवढा माझ्या हाताने रचना आहे त्याच्यामध्ये राहत नाही, पण मी ज्याला जीवन दिलेलं आहे असं आपण आहात, आपण मनुष्य आहोत, तर देव आपल्यामध्ये राहतो, मनुष्यामध्ये राहतो. हालेलुया. देव दगडामध्ये राहत नाही. देव निसर्ग बनला आहे, निसर्गाने आपण आधी निसर्गाची पूजा करायची, पण आज आपण ज्या वेळेस माहित पडली त्यावेळेस आता आपण काय करत आहोत, जिवंत देवाला हाक मारत आहोत, त्याची आराधना स्तुती करत आहोत. हालेलुया. आज कोणामध्ये आहे देव? जो देवाचा स्वीकार करतो तो देव त्याच्यामध्ये, जो देवाला हाक मारतो परमेश्वर त्याच्यामध्ये. हालेलुया. देवाची दया दृष्टी सर्वांवर आहे, पण मानव सांगतो मी देवाकडे जाणार नाही, तो मरण स्वीकारतो. हालेलुया. देव सर्वाला बोलणं करतो, पण काही व्यक्ती काय करतात, जीवन नव्हे तर मरण स्वीकारतात. हालेलुया. ज्याला माहित आहे तो मरण सोडून देऊन देवाकडे जात आहे आणि जीवन स्वीकारलं. हालेलुया. कारण की जे आपण ज्या वेळेस पापात होतो, पाप करत होतो, चुका करत होतो, आपण चोऱ्या करत होतो, भांडण करत होतो, आपण काय करत होतो, मरण स्वीकारत होतो, मरण घेत होतो. कारण की भांडणामध्ये पाप आहे आणि पापाचे वेतन मरण आहे. देवाचे वचन हे सांगितलं की मरण सर्व होम करा, सावधान वचन देवसमध्ये सांगत आहे, कारण पापाचे वेतन मरण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वकालिक जीवन. हालेलुया. पाप भरपूर आपण केलं, पाप केलं तर काय आहे, मरण. भांडणं केलं, शिवागार केले, आपण एकमेकांशी भांडत राहिलो, एकमेकांचा दोष काढत राहिलो, एकमेकांची चेष्टा करत राहिलो. हालेलुया. याच्यामध्ये मरण आहे, पण ते मरण सोडून दिलं म्हणजे पाप सोडून दिलं, तर आपण मरण सोडून दिलं आणि जीवन स्वीकारलं. जीवन कोण आहे? परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त आहे. या विश्व ख्रिस्तांमध्ये गेलो आपण, येशूचे वचन ऐकून आपण आज्ञा पाळलं, नियम पाळलं, तर आपण जीवन स्वीकारलं आहे, आणि ते जीवन स्वीकारलं आहे तर कधीच आपलं दुःख आजार पुढे येणार नाही. हालेलुया. आणि आपण स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार.
हालेलुया. हालेलुया. तर आज देव कोणामध्ये राहत आहे? आपल्यामध्ये. आपल्यामध्ये राहतो. हालेलुया. हालेलुया. देव आपल्यामध्ये राहतो. आपल्यामध्ये राहतो ना, आपल्याद्वारे तो चांगले कामं करतो. चांगले कामं करतो. दया, प्रीती, शांती, नम्रता, सहनशीलता, हे चांगले काम आहे. हालेलुया. हालेलुया. कारण की आपण पाप चुका सोडून दिल्या आणि चांगले कामं करायला लागलेत, म्हणून आपल्यामध्ये देव आहे. आणि देवामध्ये काय आहे? प्रेम, प्रीती, सहनशीलता, सर्व काय आहे? तो जिवंत देव आहे. आणि ज्याच्यामध्ये प्रेम, प्रीती नाही, दया, प्रीती नाही, शांती नाही, हा कोण आहे? हालेलुया. कोण आहे? तो देव नाही. हालेलुया. तो देव नाही. जो आपल्याला सहारा देत नाही, जो आपल्याला शांती देत नाही, जो आपल्याला प्रेम देत नाही, आपण कायम झगडतो, कायम भांडवतो, तो देव नाही. देव कोणाला भांडणं करायला सांगत नाही, कोणाला झगडा करायला सांगत नाही, कोणाची शिवागाळ करायला सांगत नाही, कोणाची निंदा करायला सांगत नाही. परमेश्वर सर्वाला क्षमा करायला सांगत आणि सर्वाला दया प्रीती करायला सांगत. तो परमेश्वर आहे, तो येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वर आपल्यामध्ये आहे ना, आपण परमेश्वरामध्ये आहे. येशू परमेश्वरामध्ये आहे आणि परमेश्वर त्याच्यामध्ये आहे. येशू आपल्यामध्ये आहे आणि आपण त्याच्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. येशू हा सर्व ठिकाणी आहे. हालेलुया. हालेलुया. येशू हा सर्वांमध्ये आहे, सर्व ठिकाणी आहे. पण मानव देवाचं झटून शोध करत नाही. आपल्याला झटून शोध केला पाहिजे की देव माझ्या बरोबर राहायला पाहिजे आणि मी देवाबरोबर राहणार. आमेन. आमेन. हालेलुया. 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 धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. हालेलुया. सर्वाला वचन समजलं? कारण की देवाचं वचन काय सांगत आहे की देवाने आकाश, पृथ्वी, सर्व जग निर्माण केलेलं आहे आणि जगामध्ये हर एक काही अवघे त्याने निर्माण केले. काय अवघे म्हणजे सर्व काय बनवलेलं आहे. म्हणून त्याच्यामध्ये राहत नाही, आपल्यामध्ये राहत. हालेलुया. आपण सर्व प्राणी, पशु, पक्षी, जीव जंतू, चिडू, मुंगी, किडा, सर्व होऊन आपण श्रेष्ठ आहोत. देवाने आपल्याला बुद्धी, न्याय सर्व काय दिलेले आहे. म्हणून देव आपल्यामध्ये राहतो. येशू ख्रिस्त या धरतीवर मानव म्हणून का आलेला आहे? तो देव असून मानवाच्या रूपात का आलेला आहे? तर आपण मानव होतो म्हणून तो मानवाच्या रूपात आला. हालेलुया. कारण की पशु पक्षीमध्ये असतो तर पशु पक्षी तसाच गुण आला असता. हालेलुया. हालेलुया. गाय बैल असतो तर गाय बैल पण आला असता. हालेलुया. हालेलुया. पण सर्वांनी डोळे उघडा, नंगा पहा. तर देव काय सांगत आहे? तुम्ही मानव आहात, तुम्ही माझ्या गोष्टी समजायला आणि माझ्या गोष्टी तुम्ही समजून घ्याल म्हणून मी मानवाच्या रूपात आला आणि तसं तुमच्यासारखाच वागला, तुमच्यासारखाच राहिला. हालेलुया. हालेलुया. म्हणून परमेश्वर मानव म्हणून आणला जाते. हालेलुया. हालेलुया. काय सांगतात की येशू देव होता तर त्याला कुशावर खेळून का मारलं गेलं? हालेलुया. हालेलुया. म्हणून तो कुशावर का उतरला नाही? काय सांगतात? आज येशू ख्रिस्त स्वतः जर उतरला असता तर आपल्याला जेवण तारण मिळालं नसतं. पण येशू स्वतः करता नव्हे तर जगाकरता ते मरण कुशावर पावलं. हालेलुया. कारण की सर्व जगाला, सर्व मानवाला जीवन मिळावं. हालेलुया. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त कुशावर त्याने प्राण सोडला. तो पुन्हा आपल्या तारण्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा तो जिवंत झाला. कशासाठी? आपल्या तारण्यासाठी, विश्वास होण्यासाठी की खरोखर परमेश्वर तोच आहे. हालेलुया. हालेलुया. पुन्हा जिवंत झाला. आणि मानवाच्या द्वारे पुन्हा मोठे मोठे चमत्कार व्हावं म्हणून त्याने पेंटिकोस्ती धर्मात त्याचा कैवारी आत्मा दिला आणि तोच आत्मा आपल्याला शाही करतो आणि मोठे मोठे चमत्कार होते. मोठे मोठे चमत्कार आंधळ्या दृष्टी होते, लंगडे चालतात, मोठे बोलतात, बरे ऐकतात, वांजळ्याला मूळ होते, कुष्ठ निघून जातात आणि मूर्ती जिवंत होतात. म्हणून परमेश्वर आज आपल्या बरोबर आहे. मरताचे सोबत तुम्हाला 28 वाक्याने शेवट त्यांनी काय सांगितलेलं आहे? 19 ते 20 पर्यंत काय सांगितलं आहे की सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. ज्यावेळी येशू ख्रिस्त वरती चढून गेलेला आहे स्वर्गामध्ये, तेव्हा येशूने असं येशू बोलला की युगाच्या समाप्तीपर्यंत म्हणजे सर्व दिवस मी तुमच्या बरोबरच आहे. आज आपल्या बरोबर देव नाही असं आहे. देव आपल्या शांती आणि आपल्या बरोबर आहे. देव आपल्यामध्ये आहे. हालेलुया. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.